नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची नोटिफिकेशन एनटीए कडून जाहीर करण्यात आलेलं आहे। ते म्हणजे नीट ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जर काही करेक्शन असतील तर हे करेक्शन्स आता करता येणार आहेत। तर एक्झॅक्टली हे करेक्शनची डेट केव्हा सुरू होणार आहे, महत्त्वाचं म्हणजे करेक्शन कोणत्या गोष्टीमध्ये करता येतात, करेक्शन कुठे करता येणार नाही आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी हे करायला हवं आणि करेक्शन करताना कशा काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टींचं डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे। ठीक आहे, इथे नोटीस आलेली आहे बघा। नोटीस कशा पद्धतीने आहे की करेक्शन इन पर्टिक्युलर्स ऑफ द ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म ऑफ नीट 2024। आता याच्यामध्ये काय, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा आता 16 तारखेपर्यंत फॉर्म आहे, त्या फॉर्मच्या नंतर ही करेक्शन विंडो सुरू होणार आहे। आता याच्यामध्ये काय काय सांगितले बघा। ऍज पर द इन्फॉर्मेशन बुलेटिन and the public notice released earlier, it was mentioned that correction option would be provided for online application form। म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं की करेक्शन विंडो येणार आहे, असं ऑलरेडी एक नोटिफिकेशन आलं होतं। मी त्या रिलेटेड व्हिडिओ देखील बनवलेला होता। आता महत्त्वाचं बघा याच्यामध्ये काय, तर हे करेक्शनची डेट काय बघा, 18 मार्च टू 20 मार्च 2024। 20 मार्चच्या साधारणतः रात्री 11:30 वाजेपर्यंत। ठीक आहे, 18, 19 आणि 20च्या रात्रीपर्यंत आपल्याला 3 दिवस हे त्यांनी करेक्शन साठी दिलेले आहेत। लास्ट इयरला पण 3 दिवस दिलेले होते। ठीक आहे, ऍज पर द एनेक्शन 1 याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तू आपल्याला कशा पद्धतीनं किती तारखेपासून किती तारखेपर्यंत करेक्शन्स आहेत। आता करेक्शन कोणत्या फील्ड मध्ये करता येणार आहे किंवा करेक्शन करताना काय काळजी घेतली पाहिजे यात आपण डिस्कशन करूया। ठीक आहे, आता इथे बघा काय सांगितलंय, The window for correction shall be available till 20 March 2024 up to 11:50 After this deadline, no further correction will be permitted under any circumstances। म्हणजे नंतर बिलकुल करेक्शन्स होणार नाही। Any candidate if additional fee required for the corrections must be paid by the candidate concerned using credit card। जर हे करेक्शन करताना तुम्हाला जर ते फी भरावी लागेल, आता करेक्शन करण्यासाठी फी नाहीये, परंतु काही गोष्टीमध्ये जर आपण करेक्शन्स केले तर तिथं फी भरावी लागते। जसं की तुम्ही आता कॅटेगरी बदलला तर जे कॅटेगरीनुसार जी फीस आहे ते तुम्हाला भरावी। सपोज आता मी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला, ईडब्ल्यूएस साठी 1600 रुपये फीस होती। म्हणजे थोडक्यामध्ये ते तुम्हाला खाली मी सर्व गोष्टी सांगतो, म्हणजे एक पेमेंट देखील करता येतं। ठीक आहे, महत्त्वाचं काय सांगितलं बघा, सिन्स इट इज अ वन टाइम फॅसिलिटी एक्सटेंडेड टू द कॅन्डिडेट्स टू अवॉइड एनी हार्डशिप टू देम, द कॅन्डिडेट्स आर इन्फॉर्म्ड टू डू करेक्शन व्हेरी केअरफुली। हे एकदाच होणार आहे, त्याच्यानंतर करेक्शन विंडो डबल येणार नाहीये, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक करेक्शन करणं गरजेचं आहे। इट्स इम्पॉर्टंट टू हायलाइट दॅट द फायनल करेक्शन्स विल बी ऍप्लिकेबल ओनली आफ्टर पेमेंट ऑफ एनी ऍडिशनल फीस इफ रिक्वायर्ड। जर काही फीस साठी गोष्ट तुम्ही जर चेंज केली तर तुम्हाला ती फीस भरल्यानंतरच करेक्शन्स तुमचे फायनल होतील। इन केसेस वेअर चेंजेस इन जेंडर कॅटेगरी और पीडब्ल्यू, जसं कॅटेगरी बदलली जसं किंवा पीडब्ल्यूडीचं तुम्ही क्लेम केला, फीस मध्ये तफावत आहे म्हणजे फीस चेंज होणार, मग ऍडिशनल जी काही फीस लागेल त्याची ऍक्च्युअल जी होती ती तुम्हाला सेपरेटली भरावी लागेल। ठीक आहे, आता इथे बघा महत्वाचं आता आपण बघूया की कोणत्या गोष्टीमध्ये साधारणतः चेंजेस करता येणार आहेत। आता इथे त्यांनी सांगितलेले आहे ऑल फील्ड्स, खूप चांगली गोष्ट, ऑल फील्ड्स अँड अपलोडेड डॉक्युमेंट्स याच्यामध्ये अलाउड फॉर ऑल रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स। बघा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी या वर्षीच्या फॉर्म मध्ये चेंजेस करता येणार आहेत। फक्त काय सांगितलं बघा इथं रेड मध्ये, एक्सेप्ट द कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर अँड ईमेल यूज ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन। म्हणजे मोबाईल नंबर तुमचा आणि ईमेल ह्या जर दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व गोष्टीमध्ये चेंजेस करता येणार आहे। आणि आधार रिऑथेंटिकेशन ह्याच्यामध्ये पण काय अलाउड फॉर रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स, आधारचं ऑथेंटिकेशन जर राहिलं असेल तर आपल्याला ते करता येणार आहे। म्हणजे काय आहे, फक्त मोबाईल नंबर आणि तुमचं ईमेल आयडी ह्या जर दोन गोष्टी सोडल्या तर तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये करेक्शन्स करता येणार आहेत। सर्व तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मध्ये असेल, तुमच्या कॅटेगरीचे डिटेल्स चुकलेले असतील किंवा तुमच्या 11, 12, 10वीच्या काही डिटेल्स अकॅडमिक डिटेल्स चुकले असतील तर ह्या सर्व गोष्टीमध्ये चेंजेस करता येणार आहेत। त्याच्यामुळे हे आहे, फक्त मोबाईल नंबर ईमेल आयडी जर सोडलं तर बाकी सर्व गोष्टीमध्ये विद्यार्थी चेंजेस करू शकतात। हे एकच टाइम चेंजेस आहे। फक्त त्यातलं महत्त्वाचं बघा, जे फीसच्या रिलेटेड पहिली गोष्ट लक्षात घ्या, करेक्शन जर कुठलं करेक्शन करण्यासाठी फीस आहे का तर बिलकुल नाही, करेक्शनसाठी फीस नाही। परंतु फॉर्म मधल्या काही गोष्टीमध्ये जर तुम्ही करेक्शन करणार असाल, सपोज आता त्यांनी इथे सांगितलेलं आहे की जर फीस रिलेटेड वगैरे काही असेल म्हणजे कॅटेगरी रिलेटेड, जसं की तुम्ही कॅटेगरी पीडब्ल्यूडी असं काही करत असणार। सपोज आता एक उदाहरण जर सांगायचं झालं की आता एखाद्या विद्यार्थ्यांनी फॉर्म हा ओबीसी मधून भरलेला असेल,
ठीक आहे. तर ओबीसी ची फीस किती होती? 1600 रुपये. आता त्या विद्यार्थ्याला सपोज ओपन मधून फॉर्म भरायचा त्याला ठरवला, ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरी मधून, तर जनरलची फीस किती आहे? 1700. त्याने जर हा चेंज केला फॉर्म मध्ये तर त्याला एक्स्ट्रा 100 रुपये भरावे लागणार आणि ते करेक्शन मग त्यांचं व्हॅल्यू ठरवलं जाईल. दुसरं काय आहे की सपोज आता काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस केलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे? ओपन करायचं आहे. तर अशा विद्यार्थ्यांना आधी फीस 1600 रुपये भरली, ओपन जर करायचं असेल 1700 फी भरावी लागेल. ठीक आहे. याच्याच वाईस वर्षा ओपन केलं होतं परंतु सर आम्हाला ईडब्ल्यूएस करायचं आहे, तर करायचं असेल तर ऍडिशनल फीस त्यांनी वापस करत नसतात, जे आहे तुम्हाला अशा पद्धतीने करावं लागतं. हे चेंजेस फीस कुठं लागणार आहे? जर तुम्ही कॅटेगरीमध्ये ते चेंज करत असाल किंवा पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांनी सपोज आधी पीडब्ल्यूडीला तुम्ही यस केलं होतं, यस केलं असेल तर तुम्ही 1000चं पेमेंट केले आणि तुम्हाला आता वाटत असेल मला फॉर्म पीडब्ल्यूडी मधून भरायचा नाही. पीडब्ल्यूडी म्हणजे काय? पर्सन विथ डिसॅबिलिटी. डिसॅबिलिटी मधून मला फॉर्म जर भरायचा नसेल आणि सपोज तुम्हाला जनरल तुमची काही जी कॅटेगरीतून फॉर्म भरायचा तर त्याची जी काही फीस आहे ती भरावी लागते. आधी पीडब्ल्यूडी केलं 1000 रुपये भरलं, परंतु तुम्हाला पीडब्ल्यूडीचा क्लेम काढून टाकायचा आहे, चुकून तुम्ही यस केलं होतं तर तुम्हाला रिमेनिंग फी भरावी लागेल जी काही तुमची ऍक्च्युअल फीस आहे. अशा पद्धतीने पण पर्टिक्युलर सपोज माझं काहीतरी 12वीचं एखादे मार्क्स टाकण्यामध्ये चुकलेले आहे आणि हे मला मार्क्स मी आता बरोबर टाकले, तर याच्यासाठी मला फीस भरावी लागेल का? बिलकुल नाही. एक्स्ट्रा फीस कुठलीच नाही. फक्त कॅटेगरी वगैरे अशा गोष्टीमध्ये काही चेंजेस केला तरच तुम्हाला ऍडिशनल फीस लागणार आहे. मग मी पुढच्या व्हिडिओमधून ज्यावेळेस आता हे 18 तारखेला सुरू होणार आहे, एक्झॅक्टली सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने चेंज करायचं आहे, लॉग इन केल्यानंतर कशा पद्धतीने गोष्टी दिसतील तुम्हाला आणि माझा तो चेंज झालाय का नाही हे कशा पद्धतीने पाहायचं मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये करेक्शन जेव्हा सुरू होतील त्यावेळेस नक्की बनवून दाखवणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज पाहायचे आहेत, आपल्या मित्रांना सांगा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इथून ते तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेपर्यंतची सर्व ऍडमिशन प्रोसेससाठी वायब्रंट तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.